मुझे
हिकमत तेरे साथ है, तेरा भाग्य है, हिकमत तेरे साथ है। तू नूर ही नूर है, तू नूर ही नूर है, तुझसा न कोई हंसी। यहोवा तू है कबीरशी, यहोवा यहोवा कोई तेरे जैसा आकर्षितपणा कुठल्या गोष्टीचा करतो आपल्याला आपल्या जीवनात? देव कुठल्या गोष्टीमुळे एक आकर्षित होतो किंवा आमच्याकडे पाहतो? हालेलुया, प्रेज लॉर्ड. जसं आपण गेल्या रविवारी सुद्धा पाहिलं की एक सुगंध आहे ना, एखादा माणूस एक सुगंध एकदम सेंट किंवा नाही का एकदम चांगला सेंट मारून आला तर एकदम काय वाटतं, एकदम आकर्षित करून घेतो व्यक्ती. असं नाही का, जाऊन गेला तर असं
एक चांगला सुगंध वास येतो. हालेलुया. तशा प्रकारे आपण आज पाहणार आहोत की देवाला कोणती गोष्ट जास्त टॅलेंट पेक्षा किंवा कोणत्याही गोष्टीपेक्षा आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवाला एक आकर्षित करू शकते. देव त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. हालेलुया. असं अनेक गोष्टी आहेत की जगातल्या गोष्टीकडे माणूस आपण आकर्षित होतो, पण देव कोणत्या बाबतीमध्ये आमच्याकडं कुणाकडे आकर्षित होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोल येशू मसीह की. आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा बायबलमध्ये मी पाहतो की हे गोष्ट परमेश्वर आमच्याकडे बघत असतो. प्रेज लॉर्ड. आणि या गोष्टी पाहून देव तुमच्याकडे सगळ्यांकडे आकर्षित होणार. की जणांना असं वाटतं की देवाने माझ्याकडे पाहावं, आकर्षितरित्या आहे की नाही. हालेलुया. विशेष देवाने पाहायला पाहिजे. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. विशेष देवाने पाहायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला. एक आश्चर्यचकित. प्रेज लॉर्ड. आणि बायबलमध्ये आम्ही पाहणार आहोत की एक वचन आपण काढूया. नीतिसूत्र त्याचा 20वा अध्याय. नीतिसूत्र त्याचा 20वा अध्याय आणि 6 वचन आपण वाचन करूया. नीतिसूत्र त्याचा 20वा अध्याय 6 वचन. दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो. कोणास मिळतो. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. बहुत से मनुष्य अपनी निष्ठा का प्रचार करते परंतु सच्चा व्यक्ती कौन पा सकता है. म्हणजे सच्चा व्यक्ती म्हणजे विश्वासयोग्य व्यक्ती. बरेच लोक या ठिकाणी आहेत. बरेच व्यक्ती विश्वास असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल. पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी मी पाहतो की बरेच व्यक्ती असे आहेत की विश्वासू मी आहे, विश्वासू मी विश्वासयोग्य आहे असं दाखवतात, पण खरंच आम्ही विश्वासयोग्य आहोत का हे परमेश्वर आम्हाला नक्कीच शोधून पाहतो. हालेलुया म्हणा. या पृथ्वीवर परमेश्वर पाहतो. या पृथ्वीवर परमेश्वर आमच्याकडे पाहतो की या पृथ्वी तलावर कोण विश्वासयोग्य आहे आणि मग त्या व्यक्तीकडे परमेश्वर आकर्षित होतो. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर जे आहे त्या सगळ्या मंडळाकडे बघतो, सगळीकडे पाहतो, पण या ठिकाणी बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल. पण खरोखर असा व्यक्ती सापडणे कठीण असते. काय असते. विश्वासू योग्य. आज देवाकडे कमी आहेत विश्वासू योग्य लोकांची. प्रेज लॉर्ड म्हणा. कशा लोकांची कमी आहे. विश्वास योग्य म्हणजे त्याचा दुसरा एक शब्द आहे वफादार. हिंदीमध्ये कसं कुठला शब्द. वफादार. हालेलुया. म्हणजे सच्चा वफादार. हालेलुया. म्हणजे देवाकडे भरपूर गर्दी आहे, पण त्याच्यामध्ये परमेश्वराकडे विश्वासू लोकांची कमी आहे. बोलो येशू मसीह की. प्रेज लॉर्ड. आणि मग परमेश्वराला ते विश्वासू लोकच आकर्षित करतात. आमेन म्हणतात. परमेश्वराला विश्वासू लोकच आकर्षित करतात. म्हणून मला काय सांगायचं आहे की जरी एखादा व्यक्ती पूर्ण मिलिटरीचा ड्रेस घातलेला आहे. कुठला ड्रेस घातलेला आहे. मिलिटरीचा ड्रेस घातलाय, सगळं काय, पण त्याची जी काही प्रगती आहे किंवा त्याची जी बढती आहे किंवा त्याचं जे काही खरी त्याच्याकडे कुठल्या गोष्टीमध्ये पाहिलं जातं की वर्दी महत्वाचं नाही. वर्दी महत्वाचं नाही, त्यामध्ये विश्वासूपणा महत्वाचा आहे. बोला की हालेलुया. विश्वास योग्यता महत्वाची आहे. वर्दीपेक्षा कुठली महत्वाची आहे. त्यांना शपथ घ्यायला होता. एक PSI असेल, पोलीस असेल, है की नाही, त्याचा ड्रेस घातल्यानंतर ती समजा ती ड्रेसची ही म्हणा का ताकद आहे किंवा ती तसा पोझिशन आहे, पण त्या पलीकडे त्याला पुढे घेऊन जाणारी गोष्ट ती असते, ती म्हणजे विश्वास योग्यता. तुला प्रेज लॉर्ड. की जणाला पुढे वाढायचं आहे. नक्की तुम्हाला वाढायचं आहे की जणाला प्रमोशन पाहिजे. हालेलुया. तुमच्या कामात, तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये, तुमच्या बिझनेस मध्ये, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मध्ये जर तुम्हाला प्रगती हवी आहे, जर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला प्रमोशन हवं आहे, वाढायचं आहे,
तर देव तुमची ताकद वाढवणे, तुमच्या ताकदीकडे नाही, तुमच्या टॅलेंटकडे नाही, तुमच्या कुठल्या गोष्टीकडे बघून व्यक्ती तुम्हाला प्रमोशन देणार नाही. तुमच्या विश्वासयोग्यपणाला पाहून परमेश्वर तुम्हाला प्रमोशन देणार. हालेलुया. मला सांगा, तुमच्या कुठल्या गोष्टीला पाहून परमेश्वर प्रमोशन देणार? विश्वास योग्यतेला पाहून. आणि म्हणून स्तोत्र संहिता 25 नीतिसूत्र 25:14 मध्ये काय म्हटलेलं पाहूया. नीतिसूत्र 25:14. मेघ व वारा असून वृष्टी नाही, मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी अड्डेता मिरवणारा आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. बघा, जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण ते देत मात्र कधीच नाही, ते पाऊस न आणणारे ढग आहे. हालेलुया. जे लोक भेटी देण्याचे वचन देतात, शब्द देतात. हालेलुया. काय देतात? शब्द देतात. माझं एक मी तत्व सांभाळलेलं आहे. कोणती गोष्ट माझ्याविषयी सांगतो, एखाद्याला जर मी शब्द दिला तर मी जाऊन ते पूर्ण करतो. आम्ही म्हणा नाही तुम्ही. एखाद्याला जर शब्द दिला तर ते आपण पूर्ण करतो. त्याची किंमत आपण समजली पाहिजे. कारण काय माहिती आहे का, विश्वास योग्यताचा हाच महत्वाचा गुण आहे. बोला की आमेन. हालेलुया. आणि ते परमेश्वराने यज्ञ करायला लावला. ते त्याच्याकडे जाण्यामध्ये भरपूर गोष्टी वचन आहेत, मला सांगायचं आहे. पण त्याच्यामध्ये लेवीचं पुस्तक आपण काढूया, 5वा अध्याय आपण काढूया. लेवीचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आहे. लेवीचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 15 वचन आपण वाचन करूया. की परमेश्वराने इथं ही विधी करायला लावला. परमेश्वराने हे त्याची या ठिकाणी भरपाई करायला लावली. म्हणा हालेलुया. म्हणा हालेलुया. जिथं आम्ही विश्वासयोग्य ठरलो आहोत, ठरलं नाही, जिथं आम्ही विश्वास योग्यतेमध्ये कमी पडलो, जिथं आम्ही देवाच्या बरोबर विश्वासू असायला पाहिजे तिथं कमी पडलो, त्यासाठी आम्ही भरपाई केली पाहिजे. आम्ही त्याची भरपाई करून देवापुढे समोर गेलो पाहिजे. देवाला पश्चाताप करून देवापुढे पश्चाताप करून आम्ही समर्पण केलं पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा या वचनानुसार. प्रेज द लॉर्ड. हा विधी कशासाठी होता? वाचा लेवी 5:15. कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तू बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेढा घेऊन यावी. तू ठरवशील तितक्या चांदीच्या शकेलाचा तो असावा. हे शकेल पवित्र सणातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. हालेलुया. म्हणा. बोलो हालेलुया. 16 वचनामध्ये काय म्हणाले? ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल त्याची भरपाई त्यांनी करावी. हालेलुया. म्हणा भरपाई करावी. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत किंवा ज्या पवित्र देवाच्या राज्याच्या वस्तूच्या बाबतीत जर विश्वासघात केला असेल, जर तिथं दोष आढळला असेल, चूक केली असेल, तर त्यांनी भरपाई करायची असं म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणताल नाही पण जुन्या कराराला सांगताय. नवीन करार जुना करार दोन धारी तलवार आहे आता देवाने दिली आहे. जुना करार नवीन करार ही दो धारी काय आहे? देवाचं वचन कसं आहे? दो धारी. जगात दोन धारी दोन्हीकडून चालवायला तलवार एकीकडून चालते, पण देवाचं बायबल हे आमच्यासाठी दो धारी तलवार आहे. हालेलुया. आणि देवाने आम्हाला दिलंय जुना करार. आणि त्याला मी नवीन करारामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वराने आज जर आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये विश्वासघात की किंवा देवाच्या पवित्र स्थानाबाबतीत, देवाच्या पवित्र वस्तू बाबतीत आम्ही दोष आढळले, कळत किंवा न कळत, जाणून बुजून जर आम्ही आमच्याकडनं चूक झालेली आहे तर आम्ही त्याची भरपाई केली पाहिजे. हालेलुया. आम्ही त्याच्या पुढे समर्पण केलं पाहिजे. आमेन म्हणा. हालेलुया. तिथे त्यांनी भरपाई करावी. तिच्या मुलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्या घालून ती याजकाला द्यावी. याजकाला दोषार्पणाचा मेढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची काय होईल? क्षमा होईल. हालेलुया. म्हणा. हालेलुया. चर्च मोठ्याने म्हणा, मोठ्याने हालेलुया. हात हलवून हालेलुया. म्हणा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी
कोणत्या कोणत्या पवित्र गोष्टी आहेत बायबलनुसार? कोणत्या कोणत्या पवित्र गोष्टी आहेत? जसं आता सिस्टरांनी साक्ष सांगितली, ती पण एक पवित्र विधी आहे, पवित्र गोष्ट आहे देवासाठी. प्रेज लॉर्ड. साक्ष म्हणजे काय सांगितली की पहिले त्यांच्याकडे छोटी गाडी होती आणि ते दशमांश जर गाडी भाडं करून आली की दशमांश ते काढायचे. आणि परमेश्वर त्यांना पहिले ड्राईव्ह, ते दुसरीकडे नोकरी करायची. त्यांचे मिस्टर कुठं काय करायचे? दुसऱ्या गाडीवर नोकरीला जात होते ड्रायव्हर म्हणून. पण देवाने त्यांना, देवामध्ये ते आले, प्रार्थना केली, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांचं जीवन बदललं. परमेश्वराने त्यांच्या पूर्ण कुटुंबाला देवाने उद्धार दिला. मग त्यांची इच्छा झाली की नवीन गाडी घ्यावं. पण त्यावेळेस मी पण म्हणायचो गाडी घेतला एवढा हप्ता, त्यावेळेस किती हजार, 15-16 हजार रुपयाचा हप्ता डिरिंग त्यांनी केली. मग नवीन गाडी घेतली, गुलामीतनं काढून देवाने स्वतःला मालक केलं. हालेलुया म्हणा. आणि मग गाडी घेऊन येऊ लागले, प्रार्थना केली. आणि मग त्यांनी त्यावेळेस मी पाहतो की जो काही त्यांचं जे काही परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे त्याचा दशमांश ते काढायचे डब्यामध्ये. आणि ते जर महिन्याला म्हणा किंवा 15 दिवसाला ते आणायचे, भांडरामध्ये टाकायचे. मग हळूहळू तेव्हा त्यांना त्या कोरोनामध्ये सुद्धा त्यांची गाडी बंद नाही राहिली, चालली. हालेलुया म्हणा. हालेलुया. कोरोनामध्ये सुद्धा त्यांची गाडी बंद नाही झाली, गाडी चालवत होती नुसतं. आणि मग ती जाता जाता रस्त्यावर यायची, माझ्या घरी यायची, त्यावेळेस मी दशमांश द्यायची. बरेच वेळा राशन पाण्याचं फुल भरून बॅग आणून दिल्या त्यांनी. चर्च पण सगळं बंद. हालेलुया. अशा प्रकारे विश्वास. नंतर मग काही दिवसांनी मोठी गाडी घेतली. काय घेतली? त्याच्यापेक्षा मोठी, 50,000 हप्ता. किती? 50,000. तुम्ही म्हणला अरे बापरे. हालेलुया. त्याच्यातले एक बरकत आहे, मला चांगली गोष्ट, आशीर्वाद देणार देव आहे. आमेन. मग त्यांनी स्वतःहून साक्ष सांगितले की ज्यावेळेस त्यांनी दशमांश द्यायचं त्यांनी थांबवला तर त्यांची गाडी चालायला म्हणजे नाही का बरकत, आशीर्वाद येत नव्हती. कारण ज्यावेळेस आम्ही हे या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. मला तुम्हाला पहिलेच पवित्र गोष्टी कोणत्या आहेत, पवित्र गोष्टी कोणत्या आहेत की उल्लंघन होतं आमच्याकडून त्या देवाने दिलेल्या पवित्र गोष्टीचं पालन करणं. हालेलुया. बोला हालेलुया. आणि त्याचं उल्लंघन करणे किंवा बेजबाबदारीने वागणं किंवा त्याच्यामध्ये दोषी ठरतो आपण, जी जबाबदारी आहे ती आपण पालन करत नाही. जी आमची जबाबदारी आहे. आता काय काय जबाबदारी आहे तुमची? है ना, कौटुंबिक जबाबदारी आहे, देवाच्या राज्यामध्ये जबाबदारी आहे. आहे की देवाच्या राज्यामध्ये जबाबदारी? देवाच्या राज्याबद्दल, देवाच्या मंदिराच्या बाबतीत एक आत्मिक शरीर तुम्ही आहात, कुटुंब आहात, एक चर्च म्हणून त्याची पण एक जबाबदारी आहे. आमेन म्हणा. हालेलुया. मग बेजबाबदार वागणं, जबाबदारीचं जीवन जगण्यापेक्षा बेजबाबदार वागणं, उल्लंघन करणं, जाणून करणं किंवा न जाणता करणं, हे उल्लंघन करणं, या पवित्र गोष्टीचं उल्लंघन करणं हे या लेवीच्या पुस्तकाप्रमाणे पाप आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र वस्तू बद्दल म्हटले. कशाबद्दल म्हटलेलं आहे? पवित्र वस्तूच्या बाबतीत. म्हणजे देवाचा दशमांश जो आहे हा कुणाचा आहे? म्हणजे देवाचा पवित्र आहे, तो म्हणा पवित्र देवाचा आहे. हालेलुया. दुसरं, नियमित बायबल वाचणे ही पण पवित्र गोष्ट आहे. आता सारखं दशमांश पकडला म्हणते, पण आता बायबल वाचणं पण एक पवित्र गोष्ट आहे. हालेलुया म्हणा. किसन म्हणतात आंघोळ करणं पवित्र आहे. का नाही? शुद्ध मध्ये आंघोळ करणं चांगलं, पवित्र, शुद्ध. हालेलुया म्हणा. बघा काही लोकांचं बघा की प्रार्थनेतले माणसं इतके आळशी होतात प्रार्थनेमध्ये की त्यांना येशूचं रक्त शुद्ध करते म्हणून ते आंघोळच करत नाहीत सकाळी. हालेलुया. पण ज्यावेळेस ते प्रभू येशूमध्ये येण्याच्या अगोदर चहा सुद्धा करायचं नाही, पहिलं काय करायची? आंघोळ. म्हणजे आंघोळ नंतर पहिलं झाड झूड, झाड लोट सगळं स्वच्छ. प्रेज लॉर्ड म्हणा. पण हेच देवाच्या वचनानुसार ही पवित्रतेची गोष्ट आहे, ही शुद्धीकरणाची गोष्ट आहे. हालेलुया. आंघोळ करणं, आंघोळ स्वच्छ आंघोळ करणं आणि आंघोळ सगळं काही किचन वाटा स्वच्छ झाडून बिडून लावणं, हे सगळ्या गोष्टी बायबलमध्ये आम्ही पाहतो. आमेन. म्हणजे हे सर्व स्वच्छता करत होतो आपण, है ना. तसंच बायबल हे नाही का पवित्र गोष्ट आहे. पवित्र नियमित बायबल वाचणं. आमेन. तिथं आम्ही बेजबाबदार होतो, उल्लंघन होतं आपल्याकडनं. काय होतं? बायबल नाही वाचलं, दोष ठरलो का नाही? हालेलुया म्हणा. बोला येशू मसीह की. बरं, आता रोज 2 बायबल वाचायला पाहिजे. किती वाचायला पाहिजे? 2 अध्याय. बरं, नाही वाचलं त्याची भरपाई करायला तयार आहे का?
2ची मी 5 वाचेन शिक्षा म्हणून. हालेलुया. 5 अध्याय वाचून नाही होत. सकाळचा नाश्ता भरून काढतो नाही दुपारी. हालेलुया म्हणायचं. बरं रात्रीचं नाही खाल्लं पण संध्याकाळी ठेव, बिर्याणी असेल ठेव, सकाळी काढतो भरून सगळं. हालेलुया म्हणायचं. हात उंच करून हालेलुया. हात हलवा हालेलुया. दशमास ही पवित्र गोष्ट आहे. बायबल वाचणं नेहमी ही पवित्र गोष्ट आहे. प्रार्थना करणं ही पवित्र गोष्ट आहे. पण प्रार्थना करत नाही. प्रार्थना करणं ही पवित्र गोष्ट आहे. पवित्र लोक नाही का, देवा निवडलेले लोक प्रार्थना करतात. देवासोबत वेळ घालवणं ही पण एक पवित्र गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. चर्चला येणं पवित्र गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. चर्चला येणं पवित्र गोष्ट आहे. प्रभू भोजन मध्ये भाग घेणं ही पवित्र गोष्ट आहे. हे पवित्र भोजन आहे. प्रभू भोजन हे काय आपण घेतो, हे कसं भोजन आहे? पवित्र प्रभू भोजन आहे. देवाची भाकर पवित्र भाकर आहे. देवाचं जे प्याला आहे तो पवित्र प्याला आहे. आपण ते घेतो. प्रेज लॉर्ड. आणि ते नेहमी आपल्याला देवाने आपल्याला ती विधी लावून दिलेला आहे. आणि आपण रविवारी पवित्र मेजामध्ये येऊन भाग घेतला पाहिजे. आमेन. हालेलुया. देवासोबत वेळ घालवणं, देवाची आराधना करणं, देवाची आराधना करणं पण ही काय आहे? पवित्र गोष्ट आहे. पण काय ना त्याची नाही का त्याची जाणीव नाही किंवा ते बेजबाबदारी घेऊन जातात. आराधना संपन्न झाली तर 2 कार्य चालले आपण जाऊ. आराधना ही सुद्धा पवित्र गोष्ट आहे. आमेन. की जर म्हणतात की हात उंच करू, होय, आराधना देवाची वर्शिप ला येणं ही देवाची पवित्र विधी आहे. आराधना करण्याची विधी आहे. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आराधना करणं ही पवित्र गोष्ट आहे. लक्षात घ्या. बोला की आमेन. हालेलुया. आणि देवाच्या कामात ढिलापणा करणं. देवाच्या कामात काय करणं? दशमास न देणं ही देवाचे पवित्र गोष्ट मोडली. आमेन. नेहमी बायबल न वाचणं, प्रार्थना न करणं, देवासोबत वेळ न घालवणं, देवाची आराधना न करणं, बेजबाबदारी न वागणं, देवाच्या कामात ढिलापणा करणं, आळीसपणा करणं. हालेलुया. हालेलुया. या सगळ्या पवित्र गोष्टी बाबतीत जर तुम्ही चुकलाय, पाप केला असेल तर त्याची भरपाई करा. बायबल सांगतं त्याची काय करावी? बरं ठीक आहे, मी गेल्या आठवड्यात देवाला 10 रुपये दिले नाही, मी भरपाईनं 10 रुपये जास्त देतो. हालेलुया. मला सगळं जर एखादा व्यक्ती बायबलमध्ये आपण बायबलमध्ये पाहतो की जक्कई नावाचा व्यक्ती. कोण व्यक्ती? जक्कई नावाचा व्यक्ती. जक्कई नावाचा व्यक्ती मी तुम्हाला सांगतो पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा तो येशूकडे आला त्याला पापाची जाणीव झाली. तो चुकलाय, त्यांनी पाप केले, त्यांनी अनेक गोष्टींमध्ये देवाच्या राज्याविषयी चुकलाय. त्यांनी भरपाई दिली का नाही मला सांगा? हालेलुया. मला सांगा. हालेलुया. बोलो येशू मसीह की काय चुकलाय का तो त्या विधीच्या बाबतीत, त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तो चुकला होता. अनेक त्याचं लुबाडलं होतं, अनेक देवाच्या बाबतीत चुकला होता. मग त्यांनी अर्ध काय केलं? त्यांनी गरिबांना काय केलं? वाटून टाकलं. आणि ज्याचं अन्यायाने घेतले त्याची भरपाई म्हणून 4 पट त्यांनी परत केली. किती पट? एखाद्या जर 10,000 घेतले तर त्यांनी 40,000 दिले. एक प्रकारे भरपाई. भरपाई. मला भरपाई. मला भरपाई. मोठ्याने मला भरपाई. मला भरपाई. हालेलुया. मला भरपाई. जर देवाने आठवण करून दिली एकाचं तुम्ही 100 रुपये घेतलेले आहेत, ते 100 रुपये तुझे नाही तर ते 100 रुपये त्याच्यावर भरपाई म्हणून तुम्ही द्यायला तयार असलं पाहिजे. कारण तुम्ही पवित्र लोक आहात. आमेन म्हणा. तुम्ही कसे लोक आहात? पवित्र लोक आहात. तुमच्या आत्म्याला टोचलं पाहिजे की एखाद्याची मी वस्तू घेतली आणि ती वस्तू महागारी न देणं ही माझ्यासाठी काय आहे? पाप आहे. त्या व्यक्तीला माहित नाही, कळत नका तुमच्याकडे ती वस्तू आहे किंवा त्या व्यक्तीकडनं तुम्ही घेऊन आला, मी देतो म्हणून तुम्हाला इस्त्री द्या, मी देते तुम्हाला, इस्त्री करून देते मी. इस्त्री तशीच ठेवली. ती इस्त्री दाखवली, मी तुझ्याकडेच नाही. हालेलुया. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत की ज्या पवित्र जीवन जगण्यामध्ये आम्ही कुठं चुकतोय, जर ते कुठली आठवण करून देतोय, जक्क्याला आठवण झाली की त्यांनी लुबाडलेलं आहे. हालेलुया म्हणा. जक्क्याला आठवण झाली की त्यांनी कुठलं पाप केलेलं आहे आणि मग त्यांनी भरपाई केली. मला भरपाई केली. मला समजून मोठ्याने भरपाई केली पाहिजे. मला भरपाई दिली पाहिजे. भरपाई महत्व आहे. मला भरपाईला महत्व आहे. हालेलुया. किती जणांना खरं प्रमोशन पाहिजे सांगा? या सगळ्या गोष्टी विश्वास घेता पाहिजे.
देवाला भरपाई देण्याची तयारी पाहिजे. बोला ना आमेन. हालेलुया. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. लेवीचं पुस्तक 6वा अध्याय काढूया. लेवीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 2 वचनापासून पुढे वाचूया. कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले म्हणजे ठेव किंवा गहाण यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता त्याच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव उडवली असेल ती किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती किंवा ज्या एखाद्याने वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषारोपणाच्या दिवशी करून देऊन तर वर आणखी तिचा 1/5 भाग त्याने द्यावा. हालेलुया. बघा ही भरपाई एक मार्क करते बायबलमध्ये वचन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय की कोणी परमेश्वराच्या विरुद्ध विश्वासघात करू. हालेलुया. विश्वास योग्यता महत्वाचा का विश्वासघात महत्वाचा आहे? विश्वासघात हा देवाला आवडत नाही. हालेलुया म्हणा सगळं. देवाला विश्वासघात आवडत नाही. देवाला विश्वास योग्यता आवडते. आमेन म्हणा सगळं. प्रत्येक बाबतीत विश्वास योग्यता ठेवा. आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रवासात, आपल्या कामात, आपल्या शेजारी बाजारामध्ये, समाजामध्ये विश्वास योग्यता असणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आपल्या विश्वासूपणा महत्वाचा आहे. आपल्या चर्च विश्वास योग्यता राहण्याची गरज आहे. आपल्या चर्च बरोबर चर्चच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये विश्वास योग्य राहण्याची गरज आहे. म्हणा की आमेन. देवाने दिलेल्या वचनाबद्दल आम्ही विश्वास योग्य राहण्याची गरज आहे. देवासत्य विश्वासू राहण्याची गरज आहे. देवाने दिलेल्या पाचांना बरोबर विश्वास राहण्याची गरज आहे. आमेन म्हणा. देवाने दिलेला अनुग्रह त्याच्याबरोबर विश्वास राहण्याची गरज आहे. देवाने दिलेलं धन, देवाने तुम्हाला दिला पैसा, देवाने दिली तुम्हाला नोकरी, देवाने तुम्हाला दिलेली सगळ्या वस्तू, त्या बाबतीत तुम्ही विश्वास योग्य राहण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये विश्वास योग्य तुम्ही राहिला, देव तसंच होणार नाही. देव तुम्हाला उंच पदावर घेऊन जाईल. देव तुम्हाला बढती देईल. देव तुम्हाला वाढवेल. मग परमेश्वर देव तुम्हाला एक 10,000 नोकरी देतो तर तिथं विश्वास योग्य आहे का तुम्ही? मग देव तुम्हाला 20,000 मध्ये वाढवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सगळं तुम्ही 20,000 ची नोकरी करता तेव्हा 30,000 ची देव द्यायला कमी करणार नाही का? कारण देव म्हणेल 20,000 हा खुश राहतो, माझ्यावर विश्वास राहतो, 30,000 हा विश्वास योग्य राहील. आमेन. मग मी याला 40,000 ची बढती देईल, मग मी याला प्रॉपर्टी मध्ये आशीर्वाद देईल, मग मी याला प्रमोशन देईल, याला मी भरपूर संपन्नतेमध्ये वाढवीन. मग देव म्हणेल एवढ्या चांगल्या संपन्नतेमध्ये, एवढ्या चांगल्या पैसा वाढीमध्ये सुद्धा हा माझी प्रार्थना करणं सोडत नाही, हा पवित्र जीवन जगणं सोडत नाही, हा माझ्या विश्वास योग्य राहायचं सोडत नाही, बायबल नियमित वाचायचं सोडत नाही, हा 50,000 पगारीमध्ये सुद्धा म्हणतो की मला टाइम आहे देवासाठी. हालेलुया म्हणा. मला टाइम आहे बायबल वाचण्यासाठी. ज्या वेळेस देव देत राहतो आणि जिथं विश्वास योग्यता संपत जाते, विश्वास योग्यता राहत नाही, मग तो व्यक्ती देवाला आकर्षित करू शकत नाही. मग तो व्यक्ती देवाच्या नजरेपासून दूर होतो. देव त्याला म्हणजे का, देव त्याच्याकडे पाहून अपेक्षा देवाच्या भंग होतात आणि देव बघतो त्याच्याकडे सगळ्या गोष्टी चुका होत जात आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. हालेलुया. मला शेजारच्याला पाप आहे म्हणा. पाप आहे नाही का. एखाद्याची वस्तू ठेवली काय, एखाद्या वस्तू बद्दल विश्वासघात केला काय. हालेलुया. एखाद्याची छोटी वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो, त्या बरोबर विश्वास योग्यता दाखवा. मला की आमेन. हालेलुया. माझी गाडी नाही कशाला कसं दाखवतो. बोलो येशू मसीह. स्वतःची गाडी आली का हे प्रेज लॉर्ड. फरक बघा. एखाद्याला गाडी दिली, पण आजकाल गाडी देणं की लगेच दंड ऑनलाईन होतो, सगळ्या गोष्टी ती वेगळ्याच गोष्टी. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी 5व्या अध्यायाकडे परत येऊया की त्याचं
4 आणि 5 वचन असो त्याच्यामध्ये. बरी वाईट गोष्ट करण्याविषयी बरी वाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली अज्ञानाने केली असेल व हे त्याला कळून आले हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा. तो दोषी समजावा. अशा बाबतीत त्यांनी ते पाप केले त्यांनी समजावं. बोला हालेलुया. हालेलुया. बोला शेजारच्याला बायबल न वाचणे पाप आहे. किती किती पाप होते तुमच्याकडनं? बायबल नाही वाचत पाप होते, दोषी ठरताय तिथं. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करत न करणे पाप आहे. प्रार्थना करणं होत नाही ना, पाप करत नाही, मग काय? जगात सगळ्या गोष्टी करायला टाइम आहे, पाप प्रार्थना करणं होत नाही. हालेलुया. तुमच्या प्रार्थना जास्त पाहिजे. 3-3 तास तरी तुम्ही दिवसात प्रार्थना करायला पाहिजे. बायबल वाचन ही प्रार्थना आहे, गाणं गाणं ही प्रार्थना आहे, देवा चरणाजवळ बसणं ही प्रार्थना आहे. हालेलुया. देवाबरोबर वेळ घालणं ही प्रार्थना आहे. मग तुमचे 3 तास देवाबरोबर गेलाच पाहिजे. बायबल वाचन, त्याच्यामध्ये गाणं गाणं, त्याच्यामध्ये देवाची स्तुती करणं, त्याच्यामध्ये अन्य भाषेमध्ये बोलणं, त्याच्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. देवाबरोबर वेळ घालवणं. प्रेज लॉर्ड. दर रविवारी तर तुमचा वेळ जातोच 2-3 तास, है की नाही? प्रेज लॉर्ड. पण रोज तुमचा देवाबरोबर बायबल वाचणं, प्रार्थना करणं ह्याच्यामध्ये गेला पाहिजे. त्याच्यात तुम्ही विश्वासू पाहिजे, त्याच्यामध्ये विश्वासू घेतलं पाहिजे. आमेन. जर तुम्हाला चांगला कंठ दिलाय, गावाला 2-4 गाणे लावा, दरवाजे खिडक्या, बरा सिंगर चांगला घरातच म्हणा की आमेन. घरात चांगलं सिंगिंग करू लागले, देव बाहेर पण सिंगिंगला वाढवेल. आमेन. मग देव बाहेर पण देव तुझं गाणं एक गाणं गायलं तरी तुला त्या गाण्यामुळे लोक आशीर्वाद व्हायला सुरू होते. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणा सजन हात हलवेत. हालेलुया. जर कुणी या ठिकाणी अविचाराने आपल्या शब्दाने तुम्हाला शब्द दिलाय, अविचार केला नाही, काय नाही, अविचाराने काहीच विचार केला नाही, पुढचा परिणाम काय, आणि एखाद्याला शब्द दिलाय, मी तुला असा शब्द देतो, काय झालं? जोशमध्ये बोललो. जोशमध्ये कसं बोलला? तुमच्या लग्नाला मी 10,000 देतो, तुमच्या लग्नाला, तुमच्या पुढच्या लग्नाला मी फ्रीज देतो, हा टाइम फ्रीज द्यायचा बोललो होतो, पण काय नाही होत. हालेलुया. हालेलुया. ते पण पाप आहे. एखाद्याला बोलणं, म्हणून मी काय सांगतो, एखाद्याला शब्द दिला ना मी की मी येणार, मुंबईचे समजा असे पास्टर वगैरे फोन करतात आणि त्यांनी म्हणतात असं असं, आणि जर काय म्हणतात येता का तुम्ही असं, आणि जर मी म्हटलं मी येतो, काही करून मी जातो. प्रेज लॉर्ड. काही करून जातो आणि तिथं जाऊन प्रेयर मीटिंग मध्ये अटेंड करून येतो. का? एकदा मुखातनं गेला बाण तर ती करायचं म्हणजे करायचं. हालेलुया. बोला हालेलुया. त्याला म्हणतात विश्वासयोग्यपणा. बोलो की आमेन. हालेलुया. शेजारच्याला म्हणा, देव विश्वासयोग्यता बघत आहे, देव विश्वासयोग्यता बघत आहे. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. विश्वास योग्यता गोष्टी परमेश्वर बघतो. स्तोत्र संहिता 101 आपण अध्याय काढूया आणि 4 ते 8 वचनापर्यंत या सगळ्या या वचनामध्ये इतका गुज आहे, या वचनामध्ये इतक्या गोष्टी आहेत की या वचनामध्ये एक पॉइंट आपण बघणार आहोत आणि देव या गोष्टीकडे पाहतो आणि देव या गोष्टीकडे पाहून आम्ही काय गोष्टी शिकलं पाहिजे या गोष्टी बघा. वाचूया स्तोत्र संहिता 101 आणि 4-3 वचन पासून पुढे. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही. बघा, मी अनुचित गोष्ट मी आपल्या डोळ्यापुढे, अशा चुकीच्या गोष्टी माझ्या डोळ्यापुढे मी येऊ देणार नाही. आमेन. मला समजत म्हणा, देवाने मला डोळा दिलेला आहे. मला देवाने डोळा दिलेला आहे, मी त्याच्यावर विश्वासयोग्य राहीन. त्या डोळ्याचा वापर मी विश्वासयोग्यतेचा करीन. आमेन. हालेलुया. बोला ना हालेलुया. काही लोक डोळ्याचा विश्वासयोग्यरित्या वापर करत नाहीत. भलत्याच गोष्टीला डोळ्याचा वापर, आणि बायबल वाचताना डोळे दुखले, झोप येऊ लागली, डोळे फाडू 2-2 तास मोबाईल बघायला डोळे दुखत नाही. प्रेज लॉर्ड. है की नाही? हालेलुया. है की नाही? डोळे बायबल वाचताना डोळे जळ येतात. प्रेज लॉर्ड. आणि दुसरं बघायला मात्र काय लोकांना म्हणतो प्रार्थनेला सोडत नाही,
ते दिसतच नाही लिंक, बाकी सगळं दिसतंय मोबाईलवर, त्यांना फोन आलेला दिसतो, सगळं दिसतो. मला कधी कधी त्यांचं कारण ऐकूनच आपली चित्र वाटतं. हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. मोबाईल दिलाय, विश्वास राहायची गरज आहे की नाही? आमेन म्हणा. हालेलुया. पास्टर मोबाईल दिलाय, पण मोबाईल मध्ये डाटाच राहत नाही प्रार्थना जोडायला. दुसरं बघायला कोणी सांगितले काय? पण बोला आमेन. बोला आमेन म्हटलं तरी. हालेलुया. बोला हालेलुया. हो ना, दुसऱ्या गोष्टी बघत काहीतरी बघत बसलं की डाटा उडून जातो, है ना? प्रेज लॉर्ड. मग देवाने मोबाईल दिलाय, देवाने तुम्हाला डोळे दिले, मग त्या डोळ्याने मी अनुचित गोष्ट मी पाहणार नाही. ते विश्वासयोग्यता ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. आमेन म्हणायचं चर्च. हालेलुया. एक जबाबदारी व्यक्ती, एक विश्वासयोग्य व्यक्ती आपल्या डोळ्यांनी वाईट गोष्ट बघत नाही. आमेन. आपल्या डोळ्यांनी वाईट गोष्ट बघत बसत नाही. आणि बऱ्याच गोष्टी माणूस डोळ्यांनी पापामध्ये पडतो. कशाने पाप पडतो? पहिलं पाहण्यामध्ये पडतो. पाहण्याने, डोळ्यांनी पाहण्याने. आकर्षित कसा होतो? डोळ्यांनीच. हालेलुया. बोला हालेलुया. दुकानात गेलो, एखाद्या वस्तूकडे पाहून आकर्षित होतो. किती चांगला कपडे आहेत, किती चांगली ड्रेस आहे, किती चांगला गाऊन आहे, किती चांगला प्लाझो आहे, किती चांगली साडी आहे. हालेलुया. हालेलुया. मग असं या गोष्टी आहेत की पुढे काय म्हणाले वाचा. अनाचाराचा मी तिरस्कार करतो. अनाचाराचा मी तिरस्कार करतो. तो मला बिलगणार नाही. तो मला बिलगणार नाही. हालेलुया. म्हणजे बायबल काय सांगतं की जे अनाचार करणारे विचार आहेत, जे चुकीचे विचार करणारे आहेत, जे विश्वासयोग्य नाहीत, आपल्या विचार करण्यामध्ये सुद्धा ते फेल आहेत, विचार करण्यामध्ये सुद्धा फेल आहेत, तिथं मग ते त्यांना ते देवाबरोबर बिलकुल राहू शकत नाही. म्हणा वाईट विचाराची व्यक्ती वाईट विचार करतात नेहमी, ते देवाबरोबर राहू शकत नाहीत. देव म्हणतो या ठिकाणी ते मला बिलगणार नाहीत. समजते का तुम्हाला? देवाला देवाजवळ कोण जाऊ शकतं? देवाला कोण आकर्षित करू शकतं? प्रेज लॉर्ड. टॅलेंटेड व्यक्ती, धनवान व्यक्ती, जास्त काहीतरी मिळवलंय, जास्त चांगलं घर आहे, आकर्षित करू शकतो का तुम्हाला? तुम्ही देवाला नाही. तुमच्यामध्ये विश्वास योग्यताच देवाला आकर्षित करते आणि देव स्वर्ग सोडून तुमच्या जवळ येतो. मग हे जणांना वाटतं की देव तुमच्या जवळ यायला पाहिजे, देवान तुमच्यावर बिलकुल राहायला पाहिजे. देवाबरोबर विश्वास योग्यता असली पाहिजे. बोला की आमेन. हालेलुया चर्च. हात उंच करून हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. मी नेहमी म्हणतो चर्चला येताना पंचिंग नाही, कामाला तिथं काय आहे, लोक काही करून ओळखून जातात. थंडी आहे म्हणतात कधी वेळेस थंडे साहेब, थंडे तास लेट आलो समजून घ्या. नाही समजून घ्या साहेब, तिथं पंचिंग पाहिजे. तिचं म्हणतात यस आहे, बरोबर ना? आम्ही ना थंडी असेल, पाऊस असेल तर कारण चालतं, इथं जावंच लागतं. मोठ्याने मला कसं काय करावं लागतं? मला जावंच लागतं. जावंच लागतं. हालेलुया. चर्चला यायचं म्हणलं, पास्टर पाऊस होता, पास्टर लय थंडी होत होती, फोनवर सुद्धा दाखवतात, पास्टर लय थंडी होत होती. हालेलुया. हालेलुया. मग सोमवार ते शनिवार जायला थंडी वाजती, पण थंडीचं कारण तिथं नाही चालत. तिथं लय सपोर्ट करतात. हप्ता कुठे देणार मग काम नाही केलं. हालेलुया. हालेलुया. आम दुखते म्हणून जमणार तिथं म्हणणार का? नाही. आम दुखते म्हणलं तरी चालणार नाही का? पैसे पाहिजे. हालेलुया. पुढे वाचूया 4थं वचन. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. हृदयाची कुटिलता काय करून जाईल? मला सोडून जाईल. जे हृदयाने कठोर आहे, घमंडी आहे, हृदयाने ते विश्वासयोग्यतेमध्ये बसत नाही, ते सोडून जातील परमेश्वर. हालेलुया. आवाज येत नाही? हालेलुया. हालेलुया. पुढे. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. जो वाईट व्यक्ती आहे तो विश्वासयोग्य नाहीये, तो वाईटच करत चाललाय, वाईटच करत चाललाय. बोला आमेन. बघा, घमंडी मन, दुष्ट मनुष्य, खोटी निंदा करणारा, उर्मट वागणुकीचा, कपट करणारा, खोटं बोलणारा, प्रभूची इच्छा माहीत असून तो न करणारा, ह्याला म्हणतात विश्वासघाती. हालेलुया. मला घमंडी व्यक्ती, खोटं बोलणारा, वाईट विचार करणारा, खोटी साक्षी देणारा, प्रभूची इच्छा माहिती असून न करणारा हा विश्वासघाती आहे.
माहिती आहे प्रभूची इच्छा काय. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया. म्हणजे पुढे वाचूया आपण. हा पुढे, आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे जाळी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन, मी नाश करीन. पुढे, जो कुरीबाज व गर्विष्ठ मनाचा आहे, जो गर्विष्ठ मनाचा आहे, चालीरीतीचा आहे, त्याचा मी गय करणार नाही, मी त्याची गय करणार नाही. हालेलुया. पुढे, देशातील विश्वासू जन, देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे, माझ्याजवळ असावे म्हणून माझ्या त्यांच्यावर नजर असते. हालेलुया. आमेन म्हणा, आमेन म्हणा. चर्च पर्यंत वाचा ते वचन, मध्ये वाचा. देशातील विश्वासू जन, देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून, देव म्हणतो की ते माझ्याजवळ राहावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील. आमेन म्हणता. तुम्ही एक्साइटेड होता का हे वचनासाठी? कोणत्या बाबतीत कुणावर नजर राहील म्हणते परमेश्वर? जे विश्वासू योग्य आहेत. समजते तुम्हाला काय सांगते होते इथं वचन? दुष्ट लोकांकडे, दुष्ट लोकांना परमेश्वर जवळ घेईल का म्हणते का नाही? वचन म्हणते का नाही? जे गर्विष्ठ आहेत त्यांना जवळ घेतो म्हणते का नाही? जे अविचाराचे आहेत, पापी विचाराचे आहेत त्यांना जवळ घेतो म्हणते का नाही? पण जे विश्वासू लोक आहेत त्यांच्यावर माझी नजर राहील, त्यांना जवळ घेण्यासाठी. हालेलुया मला चर्च, हालेलुया. मग देव बघत आहे, बायबल वाचण्यामध्ये विश्वासू आहे, प्रार्थना करण्यामध्ये विश्वास आहे, दशमान देण्यामध्ये विश्वास आहे, चर्च मला येण्यामध्ये विश्वास आहे, आराधना करण्यामध्ये विश्वास आहे, देवाची सेवा करण्यामध्ये विश्वास आहे. देव त्यांच्यावर नजर ठेवत आहे, देव त्यांना जवळ घेत आहे, देव त्यांना प्रमोशन देत आहे, देव त्यांना वाढवत आहे, देव त्यांना आरोग्य देत आहे. हालेलुया चर्च, हालेलुया. विश्वासघातकी त्यांना देव दूर करतो. आमेन. जे विश्वासघातकी त्यांना देव दूर करतो, जे अविचाराचे आहेत त्यांना देव दूर करतो. प्रेज गॉड. पण देशातील विश्वासू योग्य लोकांकडे नजर देवाची आहे. प्रेज लॉर्ड म्हणा चर्च, हालेलुया. देशातील विश्वासू यांनी माझ्याजवळ राहावे. कोणाजवळ राहावे? परत मोठे आपल्या बायबलमध्ये टिक मार करा. वचन मोठे वाचा ते. देशातील विश्वासू जन, देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे, माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते, माझी त्याच्यावर नजर असते. हालेलुया, हालेलुया, माझी त्याच्यावर नजर असते. हालेलुया, हालेलुया. कुणावर नजर असते देवाची? कुणावर नजर असते देवाची? मोठ्याने म्हणा, कुणावर नजर असते देवाची? कुणावर नजर असते देवाची? विश्वासू योग्य राहणारे. हालेलुया, हालेलुया. विश्वासू योग्य असणाऱ्या बरोबर. आमेन. विश्वासघातकी लोकांवर नजर नाही देवाची. विश्वासघातकी लोक देवाजवळ येऊ शकत नाही किंवा देव त्यांना जवळ घेऊ शकत नाही. पण विश्वासू लोक जे आहेत, प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया. विश्वासघातकी लोकांवर परमेश्वर कधीच ते जवळ राहू शकत नाही, पण विश्वासू योग्य लोक देवाजवळ राहतात. आमेन. ऐकताय का तुम्ही? मला चला, विश्वासू योग्य विश्वासू लोक देवाजवळ राहतात. देवाची नजर त्यांच्यावर आहे. हालेलुया चर्च, हालेलुया. हात हलवेत, हालेलुया म्हणा सगळेजण. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया, आमेन. आनंद आहे तुम्ही? या 2025 मध्ये तुमची बढती, तुमचा वाढ आशीर्वाद तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. आरोग्य तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. तुम्ही परत म्हणू नका की माझे आशीर्वाद मला नाही भेटले, मला असं नाही भेटलं, मला ते नाही भेटलं, मला प्रगती नाही भेटली, मला प्रमोशन नाही भेटलं. तुम्ही छोट्या गोष्टीमध्ये लूक 16:10 मध्ये काय सांगतं? जो छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू आहे तो मोठ्या गोष्टीमध्ये विश्वास आहे. वाचा ते ठिकाणी लूक 16:10 मध्ये. लूक 16:10. पटापट वचन काढूया. आपल्या थोडासा वेळ आपण एंडिंग करणार आहोत. हा, लूक 16:10. हालेलुया चर्च, मोठं बोला ना. हालेलुया. जो अगदी थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वास आहे. एक्साइटेड वाटत नाही मला, थोडे उत्साहित वाटत नाही मला. जो थोडक्या गोष्टीविषयी असतो विश्वासू, थोड्या गोष्टीविषयी, हालेलुया, थोड्या गोष्टीविषयी विश्वासू तो
पुष्कळ गोष्टी विश्वास. आमेन. हालेलुया. हालेलुया. देव बघतोय तुमच्याकडं. विश्वास आहे का? थोड्या गोष्टी विश्वास आहे का? प्रार्थना करण्यामध्ये विश्वास आहे का? बायबल वाचण्यामध्ये विश्वास आहे का? सेवा करण्यामध्ये विश्वास आहे का? पण या झाडू मारायची सेवा करतोय, प्रेज लॉर्ड, खुर्चीला बसून सेवा करतोय, चर्चला आणण्याची लोकांची सेवा करतोय, काय ना काय सेवा करतोय, छोट्या गोष्टीची सेवा करतोय, त्याच्यामध्ये विश्वास आहे का? देव म्हणतो आता याला येत नाही, याला पुढे घेऊया. हालेलुया. याला पुढे घेऊया. हालेलुया. पहिल्या स्टेप मध्ये विश्वास आहे, देव म्हणतो याला मी पुढच्या 2 स्टेप मध्ये वाढवेन. हालेलुया. दुसऱ्या गोष्टी या स्टेप मध्ये विश्वास आहे, याला म्हणतो देव मी 5 स्टेप मध्ये पुढे आणेन. आमेन 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 चर्च. आमेन. हालेलुया. सोडस आहे 101 पर्यंत 5 वर्षांपासून पुढे देशात विश्वासू या माणसाला असावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील आणि जो सटीक काय म्हणाले वाचा सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. काय होईल? विश्वास योग्य राहणारा व्यक्ती, सात्विक मार्गाने चालणारा व्यक्ती माझा काय होईल? सेवक होईल. सोयीक होईल. पुढे कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. हालेलुया. कपट करणारे हे विश्वासू नाहीत. मग बरं, प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे, पवित्र विधी पाळणारे हे देवाचे विश्वासू लोक आहेत. प्रार्थना करत नाहीत, बायबल वाचत नाहीत, पवित्र विधी पाळत नाहीत, चर्चला येत नाहीत. हे पवित्र कशावरून? हे कशावरून देवाचे विश्वासू लोक आहेत? नाहीत. क्रिसमसला उगवत आहेत, सूर्य उगवतो. कधी उगवतो? क्रिसमसला जागा पुरत नाही प्रत्येक चर्च मध्ये, सगळेच तिथं उगवतात त्यावेळेस. हालेलुया. जसं क्रिसमसला दर येतात तसं दर रविवारी झालं तर कसं होईल सांगा बरं? वाढते की नाही आशीर्वाद? हालेलुया. मला सगळं कमी पडेल का? काय नाही कमी पडणार. मी सांगतो ना, नाही कमी पडणार. ही जागा पण कमी पडणार नाही का? कमी नाही का? जागा सुद्धा पुरणार नाही, भरपूर जागा लागेल त्याला. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा सगळं. विश्वासूपणा कमी आहे, विश्वास योग्यता नाहीये. प्रेज लॉर्ड. पुढे वाचा पटकन. हा, असत्य बोलणारा माझ्या दृष्टी पुढे टिकणार नाही. टिकणार नाही माझ्या पुढे. खोटं बोलणारा हा विश्वास योग्यतेमध्ये धरला जात नाही. कपट करणारा विश्वास योग्यतेमध्ये धरला जात नाही. दुष्ट विचार करणारा विश्वास योग्यतेमध्ये धरला जात नाही. हालेलुया. पुढे वाचूया. देशातल्या सर्व दुजनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. उच्छेद होईल. बोला येशू मसीह की जय. 16 मध्ये काय म्हटलेलं आहे? तो थोडक्या गोष्टी विश्वासू, तो पुष्कळ गोष्टी काय? विश्वासू आहे. आमेन चर्च म्हणा. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. हालेलुया. आणि जो अगदी थोडक्याविषयी अविश्वासवान नाही, तो पुष्कळ गोष्टीविषयी काय आहे? आताच एवढं मी नेहमी मागच्या एका परिवारात बोललो, 1 लाख पगार नाही पण 20,000 पगार 1 लाखासारखी छाती काढतो. तेव्हा आताच थोडक्याच पगार तेवढं करतो म्हणजे देव म्हणून लाखाची केल्यावर तर माणूस परत दुसऱ्या माणसाला वाऱ्यावरच उडवून टाकतो, म्हणून त्याला देव देतच नाही. हालेलुया. कंपनीत एखादा म्हणतो मी टॅलेंट आहे, मला मी टॅलेंट असं मला नाही भेटलं. अरे टॅलेंट तुझं काय कामाचं? तुझ्यात विश्वासूपणा नाहीये. प्रेज लॉर्ड. आणि कंपनीत एखादी टॅलेंट कमी, डोकं कमी, पण त्याच्या मालकाच्या नजरेत लई विश्वास. प्रेज लॉर्ड. काय कसला? खूप विश्वास. त्याच्यावर तो बॉस होतो, टॅलेंटवर तो बॉस होतो. आणि त्या टॅलेंट वाला म्हणतो मी एवढा टॅलेंट असून मला नाही, त्याची एकदम आग होऊन जाते. जळण मला, जळण मला, जळणपणा, जळण आहे ना, जळण कुणाचा स्वभाव आहे? सैतानाचा. देवाच्या लोकांमध्ये जळण नाही आली पाहिजे, आनंद आला पाहिजे. आमेन का? हालेलुया. दुसऱ्याची प्रगती पाहून, दुसऱ्याची उन्नती पाहून जळण नाही आली पाहिजे, आनंद आला पाहिजे. यस का? पूर्वी कार घेऊन आला, पास्टर आता कार दिली मला, जळणारी नजरेने बघायचं, आनंदाने हात वाजवायचा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये एक गोष्ट आपण पाहूया.
लोक 16 काढलं, 16:10 है ना. एक वचन काढूया, मत्ते 25. एक 29 वचन वाचूया, प्रार्थनेने जाऊया आपण. कारण ज्या कोणाजवळ आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. त्याला काय दिले जाईल? दिले जाईल. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. आता तुम्हाला वाटेल ज्याच्याजवळ नाही त्याला दिलं जाईल असं म्हणणार पाहिजे नाही. हॅलो, लक्ष द्या इकडं. ज्या कोणाजवळ नाही त्याला दिलं जाईल असं व्हायला पाहिजे नाही. तर पण प्रयत्न वाचायचं काय म्हटलंय? कारण ज्या कोणाजवळ आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. त्याला अजून दिले जाईल. कुणाला पाहिजे? अजून पाहिजे. तुमच्याजवळ एक पाहिजे, मग आहे असली पाहिजे वस्तू, ती म्हणजे विश्वासयोग्यता. ज्याच्याजवळ विश्वासयोग्यता आहे त्याला आणखीन दिलं जाईल. हालेलुया चर्च, प्रेज द लॉर्ड. समजते का तुम्हाला की या ठिकाणी पुढे तिथं वाचा ते वचन 29 वचन. कारण ज्या कोणाजवळ आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, त्याला असून दिला जाईल, व त्याला भरपूर होईल. त्याला भरपूर होईल. हालेलुया. हालेलुया. आणि पुढे आणि ज्या कोणाजवळ नाही नाही त्याजवळ जे असेल ज्याजवळ असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेण्यात येईल. आणि या निरुपयोगी दासाला त्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाकलं जाईल. त्याला तेथे रट्टे व रट्टे व दाबखाने आहे, त्याच्याकडे नाही ते सुद्धा काढून घेतलं जाईल त्याच्याकडे. आता हे कसलं बघा. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया. काय नाही तर एक असा दास आहे की ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात आलं. म्हणजे एकाला एक मालकाने 5,000 दिले. किती दिले? 5,000 दिले. एकाला 3 दिले आणि एकाला 1 दिला. हालेलुया. बघा, प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. बघा, एकाला दिले 5 दिल्या आणि एकाला 2,000 रुपये नाण्याच्या थैल्या दिल्या आणि एकाला 1 दिलं. किती दिले? आता 5 वाल्यांनी काय केलं? हिशोब घेण्यात येऊ लागला. काय केलं त्याला? आणि 25 वचन वाचू त्याच्यामध्ये. 21 वचन. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये. 21 वचन. त्याचा त्याला त्याच्या दहेने म्हटले, मालकाने म्हटले, शाबाश शाबास, भल्या व विश्वासू दासा. भल्या आणि कसा कसला दास? विश्वासू दासा. कसला दास? मोठ्याने म्हणायचं. कसला दास? चांगला आणि कसा? विश्वासू. फक्त चांगला असून जमणार आहे का? चांगलं राहावं बी लागणार, चांगल्या बरोबर विश्वासू पण असावं लागेल. म्हणा की आमेन. नाही, तुम्ही चांगले आहेत तर चांगलं ठीक आहे, एक बाजू चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही त्या चांगल्यामध्ये तुम्ही त्यामध्ये विश्वासू पण असलं पाहिजे. विश्वासयोग्यता पण असलं पाहिजे. मग त्याच्यावर तुम्हाला आशीर्वाद आहे. आमेन म्हणायचं. हालेलुया. बोला ना मोठ्याने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द 21 वचन. त्याला त्याच्या ध्यानाने म्हटले, मालकाने म्हटले, शाबाश शाबाश, भल्या व विश्वासू दासा. चांगल्या आणि विश्वासू दासा. तू थोडक्या गोष्टीत विश्वासू गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक नेमणूक करीन. आमेन चर्च. हालेलुया. समजते का तुम्ही? हा तुमचा गुरु. हालेलुया. मला देवाला धन्यवाद द्या. तू थोडक्या गोष्टी विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. प्रमोशन कशावर अवलंबून आहे? तुमच्या विश्वासावर. विश्वास योग्यतेवर तुमचं. हालेलुया. बोला हालेलुया. तरी 5,000 मध्ये विश्वासू राहिला, त्याला 10,000 मिळाले. म्हणजे त्याला 5,000 अजून किती मिळाले? 5 मिळाले. म्हणजे कितीचा धनी झाला? 10,000 झाला. किती हजाराचा झाला? 10,000 नाण्याचा. है ना? 10,000 नाण्याचा अधिकारी झाला. हालेलुया म्हणा. म्हणजे 5 मध्ये देव बघतो, पहिलं 2 देतो. किती देतो? मग 5, 2वर अजून 2 देतो. असं वाढवत जातो. परमेश्वर तुम्हाला चर्च मध्ये बघतो, तुम्ही किती विश्वासयोग्य आहात.
किती विश्वासयोग्य आहात. आणि मग देव तुम्हाला त्या विश्वासयोग्यतेनुसार दिवसेंदिवस तुम्हाला वाढवत देत असतो. तुम्हाला नेमणूक करतो, पुष्कळावर नेमणूक करतो, वाढवतो. आणि ज्यावेळेस देव स्वर्गातून नेमणूक करतो त्याला कोणी अडवू शकणार नाही. हालेलुया. आज लिहून घ्या चर्च, तुमच्या विश्वासयोग्यतेमध्ये तुमचं प्रमोशन आहे, तुमच्या विश्वासूपणामध्ये तुमची बढती आहे. आणि या जीवनामध्ये स्तोत्र संहिता एक जण बाकीचे तिथे जाऊ द्या, एक जण काढा. स्तोत्र संहिता 12 अध्याय 1 वर्षामध्ये एक सगळ्यात महत्वाची प्रार्थना करण्याची गरज आहे आपण, की उठून उभं राहावे आपल्या जागेवर, की हे देवा, काय म्हटलं त्या ठिकाणी वाचा स्तोत्र संहिता 12 अध्याय 1 वचन. हा, हे म्हणा असं, हे परमेश्वरा, मोठ्याने म्हणा, हे परमेश्वरा सहाय्य कर. हा वाचा. कारण कोणी विश्वासू उरला नाही. भक्तिमान म्हणजे विश्वासू योग्य राहिला नाही. हालेलुया. बोलो ना चर्च, हालेलुया. बोलो यीशु मसीह की. वाचा पर्यंत. हे परमेश्वरा, वाचा लवकर. सहाय्य कर. कोणी भक्तिमान उरला नाही. परमेश्वरा, कोणीच विश्वासू भक्तिमान उरला नाही. पुढं मानव जातीतले विश्वासू लोक काय होत चालले, नाहीशी होत चालले. त्याला जाणीव झाली दाविदाने हे बघितलं की देवा, भक्तिमान माणूस उरला नाही कोणी. प्रेज लॉर्ड म्हणा. आज खऱ्या गांभीर्याने भक्ती करणारे लोक आहेत का? बघतोय परमेश्वर. आमेन. खऱ्या तळमळीने आराधना करायला विश्वासयोग्य आहेत का? आपल्या जागेवर कोण उभा राहून आपले हात उंच करून देवाला, मला देवा, मला विश्वासयोग्य बनव. हात उंच करून मला देवा, मला विश्वासयोग्य बनव. हालेलुया. आज चर्च तुम्हाला जसे ते विधीवर याजकाने त्याच्याबद्दल प्रायश्चित्त करावं म्हटलं, आणि जर तो दोषी ठरला, विश्वासघाती ठरला, पवित्र वस्तूच्या बाबतीत तो चुकला, दोषी आढळला, पाप केला असेल, तर त्यांनी भरपाई करावी. आज तुम्ही ज्या गोष्टीमध्ये चुकलाय, ज्या गोष्टीमध्ये तुमच्याकडनं चुका झाल्या, ते आज स्वर्गाच्या पुढे, देवापुढे तुम्ही आता उभा आहात, आणि देवापुढे कबुली द्या की देवा, मी इथं चुकलोय. आणि जर तुम्ही त्याची ही भरपाई करू शकता, जे तुम्हाला वाटतं की मी याची ही भरपाई करेन देवा, याचं मी ही भरपाई करेन, मी तर एवढं दिवस तुझ्याजवळ यायला पाहिजे, एवढं रविवार चर्चला यायला पाहिजे, मी त्याचं भरपाई करून मी सुवार्तेला जाईन, तेवढे तास मी तुझी सेवा करीन, तेवढं काय वेळ मी तुझं काम करीन, त्याची भरपाई देईन. स्वर्गातल्या देवाला विश्वासूपणा वाटेल, आणि माझा देव तुम्हाला, माझ्या पलीकडे मी प्रार्थना करू, देव तुम्हाला उंच करेल, देव तुम्हाला वाढवेल. चर्च, हालेलुया. हालेलुया. देवाने तुम्हाला कुठली जबाबदारी दिली का? त्याच्यात बेजबाबदारी तुम्ही वागलाय का? आमेन. देवाने तुम्हाला कुठला नेमणूक केली का? त्याच्यामध्ये तुम्ही चुकलाय का? तुम्हाला आज दाखवायचंय देवाला, मला नाही दाखवायचं, देवाला दाखवायचंय मी विश्वासू आहे परमेश्वराच्या बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो, स्वर्गातल्या माझ्या देवाला जर तुम्ही विश्वासू दिसला ना, चर्च तुम्हाला कोणी आणू शकणार नाही पुढे जाण्यामध्ये, नाही आणू शकणार कोणी. माझ्या देवाला जर तुम्ही विश्वासयोग्य राहिला दिसणार, विश्वासयोग्यता, मी तुम्हाला 100% सांगतो, तुमची सगळी स्थिती परमेश्वर स्वर्गातून राहिला. हे मी येशूच्या नावात भविष्यवाणी करतो तुमच्यासाठी. हालेलुया. हे प्रॉपर्टिक वर्ड मी तुमच्यामध्ये पेरतोय, शब्दही पेरतोय. शब्द नाही का पेरला जातो, त्याचं काम होतं लक्षात घ्या. शब्दाला किंमत आहे, लक्षात घ्या. मला शब्दाला किंमत आहे, आणि मी शब्द पेरतोय. जर माझ्या स्वर्गीय पित्याला जर तुम्ही विश्वास वाटला ना, तुमचा बिझनेस वाढेल, तुमचे लेकर वाढेल, तुमचं घर वाढेल, तुमचे आर्थिक वाढेल, तुमचे कर्ज स्थिती निघून जाईल. हालेलुया चर्च, हालेलुया. दावीद असा लिहितो, हे देवा, भक्तिमान पुरुष कोणी उरला नाही, विश्वासू लोक गायब झालेले. प्रेज लॉर्ड. माझा येशू विश्वास योग्य. प्रकटीकरणाचे पुस्तक वाचून तुम्ही मंडळीला ओळख देतोय, प्रभू जो विश्वास योग्य खरा, असं येशू ओळख देतोय. आपला येशू लबाड नाहीये, आपला येशू विश्वासघाती नाहीये, आपला येशू विश्वासू आहे. आपला येशू, की जर म्हणतात की माझा येशू विश्वासू आहे, की जर म्हणतात की माझा येशू विश्वासू आहे, की जर म्हणतात की येशू माझा खरा आहे,
आमेन. जर तुमच्यामध्ये जर येशू आहे मग तुम्ही विश्वासू असायला पाहिजे का नाही? जर तुमच्यामध्ये येशू आहे तुम्ही लबाडी करता तर ती खोटी भक्ती आहे तुमची. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या आत्म्यात सुरू झालं मला वेळ पुरत नाही, टाइम पण चालला. आपले हात उंच करून समर्पण करूया वेळेस. हालेलुया हालेलुया. राबा राबा शखा लावा. चला 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 आपले डोळे बंद करून समर्पण करा. री मामा काटा राबा सिका लावा बाबा. ओ री बाबा राबा राबा लाबा लाबा लाबा. चला मी प्रार्थना करते तुमच्यासाठी. ओ री खांदा लावा. अन्य भाषेत प्रार्थना करा. तुम्ही समर्पण करा. तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही विश्वासघात केला असेल, तुम्ही अविश्वासू झाला असेल, देवापुढे चुकला असेल, देवापुढे अपराधी ठरला असेल, पाप आहे लक्षात घ्या. त्या पापामुळे येशू तुझ्यामध्ये समर्पण बलिदान झालेला आहे. ओ री मामा खांदा राबा लाबा. आपले मुख उघडा आणि देवाला समर्पण करा. आपलं मुख उघडा, देवाला समर्पण करा. री बानामा खेटे रे बसी खाटा राबा लाबा लाबा. ओ ब्लेस 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 येशूच्या नावात. ब्लेस कर येशूच्या नावात. ओ हालेलुया. प्रभू विश्वासू योग्यता महत्वाची आहे. परमेश्वरा विश्वासू योग्यता महत्वाची आहे. तुला विश्वासू योग्यता आकर्षित करते. आणि मी पाहिलं त्या धन्यानी त्याचा दासाला प्रमोशन दिलं, त्याला पुष्कळावर नेमणूक केली विश्वासूपणाबद्दल. तो चांगला दास विश्वास असल्यामुळं, तो थोडक्या गोष्टीमध्ये विश्वास असल्यामुळं त्याला पुष्कळावर नेमणूक केलं. त्याला पुष्कळावर नेमणूक केलं. देवाला ओ देवा परमेश्वरा आज आम्हाला विश्वासू योग्यतेची गरज आहे. आम्ही विश्वास योग्यतेने राहण्याची गरज आहे प्रभू. री बाबा खाता बाबा लाबा रे री खांदो लोगो रोगो 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 शादय मनम तेरे नमस्ते खांदर रबा लाबा रिबा नमस्ते खांदर रोगो रोगो लिब्रा बाबा 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 लिबा नमस्ते केटे रे बाबा सिखांदा लाबा लाबा. ओ रिबा नमस्ते खांदा लाबा लाबा लाबा. ओ रिबा टेकेंदे रे नमस्ते द्रो शेखे रे रे रे. हालेलुया हालेलुया. अनेकाची बढती थांबलेली विश्वासू योग्यता नसल्यामुळं, अनेकांचं प्रमोशन थांबले विश्वास योग्यते नसल्यामुळं, अनेकांची आर्थिक स्थितीमध्ये वाढ थांबलेली विश्वास योग्यतेमध्ये नसल्यामुळं. हालेलुया. प्रार्थना करण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत काही जण. ओ बायबल वाचण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत काही. देवाच्या संगतीमध्ये वेळ घालवण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत. ओ हालेलुया. देवाची आराधना करण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत काही लोक. हालेलुया. काही लोक देवाला देण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत. देवाचा दशमान देण्यामध्ये विश्वासयोग्य नाहीत. देवावर तर विश्वास ठेवतात. बायबलचं वचन तर सांगतं देवाचं देवाला दिलं पाहिजे दशमान, पण ते देत नाहीत. तिथं विश्वासघातकी ठरतात ते आणि देवाला ते देत नाहीत. आणि तिथं चुकतात, तिथं पाप ठरतात. जिथं पाप आहे तिथं आशीर्वाद आणले जातात. जिथं पाप आहे तिथं प्रगती थांबली जाते. जिथं पाप आहे तिथं समस्या येतात. जिथं पाप आहे तिथं सैतानाला अधिकार मिळतो. म्हणून माझ्या प्रियांनो आता त्या पापाला दूर करा येशूच्या नावात समर्पण करून. पापाची कबल देऊन समर्पण करून त्या पापाला आपल्यापासून दूर करा. त्या समस्या दूर होतील, त्या अडथळे दूर होतील आणि आशीर्वादाचा पाऊस तुमच्यावर येईल. हो आकाश कपाटे उघडतील परमेश्वर तुमच्यावर आणि जागा मावणार एवढा आशीर्वाद तुमच्यावर येईल. हालेलुया. चला हात तुमचं करून समर्पण करा. री बाबा खाटा रबा लाबा. मला समर्पण करत आहे मी देवा. मी देवा समर्पण करत आहे. मला माझ्या देवा माझ्या परमेश्वरा मी तुझ्या जवळ आलेला आहे. माझ्या देवा माझ्या पापाची क्षमा कर. मी अविश्वासू राहिलो. मी विश्वासघात केला. मी अनेक विश्वासघात केले. मला क्षमा कर देवा. माझ्या शब्दाने मी चुकलो देवा. अनेक वेळा मी शब्द दिला. अनेक वेळा मी निर्णय घेतले. बायबल वाचण्याचा, प्रार्थना करण्याचा, आराधना करण्याची, सेवा करण्याची, तुझ्या पवित्र राज्यासाठी अनेक वेळा निर्णय घेतले. तिथे मी कमी पडलो. मी बेजबाबदार वागलो. जबाबदारीमध्ये उल्लंघन केलं. मला क्षमा कर देवा. मला क्षमा कर देवा. मी पाप केलं तुझ्या विरुद्ध देवा. मी पाप केलं देवा तुझ्या विरुद्ध. मला क्षमा कर. मला क्षमा कर. मी बायबल नाही वाचलो देवा. मी तुझा दशमांश नाही दिला. मी पवित्र जीवन नाही जगलो. मी विश्वासयोग्य राहिलो नाही प्रभू. मला क्षमा कर. माझ्या देवा ये माझ्या हृदयामध्ये येशू. ये माझ्या जीवनामध्ये. माझं जीवन बदल. माझं जीवन बदल येशू. ये माझ्या घरामध्ये. ये माझ्या कामामध्ये. मला मदत कर. मला मदत कर. माझ्या देवा मला मदत कर देवा. मला मदत कर. मला मदत कर येशू. मला येशू मला मदत कर. माझं जीवन बदल. माझं जीवन बदल. मला विश्वासू बनव. मला विश्वासू बनव. तुझ्या वचनासाठी विश्वासू बनव. तुझ्यामध्ये विश्वासू बनव. हालेलुया हालेलुया. येशू
मोठ्याने म्हणा येशू मला स्पर्श कर. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. जोरात जोरात येशूचं नाव घेऊन टाळ्या वाजून धन्यवाद द्या. टच होली स्पिरिट, टच होली स्पिरिट, टच होली स्पिरिट, टच होली स्पिरिट. स्पर्श कर पवित्र आत्मा, स्पर्श कर पवित्र आत्मा. उतर येशूच्या नावाने पवित्र आत्मा. फायर घेऊन उतर, फायर घेऊन उतर, अग्नी घेऊन उतर. फायर होली स्पिरिट, फायर फायर फायर. बाबा 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 टाळ्या वाजून धन्यवाद द्या, टाळ्या वाजून धन्यवाद द्या. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे, येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. बाबा 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 आरोग्याचा स्पर्श कर, आरोग्याचा स्पर्श कर, जीवन बदलणारा स्पर्श कर, हृदय बदलणारा स्पर्श कर. हालेलुया हालेलुया हालेलुया. मोठ्याने टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवून. रीता माखा खारा बाबा बाबा. फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर पवित्र आत्मा, फायर पवित्र आत्मा, फायर पवित्र आत्मा. तुझ्या पुढे आम्ही हात उंच करतोय पवित्र परमेश्वर येशूच्या नावात हात उंच करतोय. आपले हात उंच करूया चर्च. येशूकडे हात उंच करूया, येशूकडे. हालेलुया हालेलुया. हालेलुया. येशूच्या नावात तुझ्या पुढे हात उंच करतोय, माना खाली लावत आहे प्रभूजी आम्ही. आणि प्रभू आम्ही तुला समर्पण करत आहोत. आम्हाला विश्वास राहण्यासाठी सहाय्य, आम्हाला विश्वास राहण्यासाठी सहाय्य कर. आम्ही चर्च करून विश्वास राहावं, तुझ्या राज्यामध्ये विश्वास राहावं, बायबल करून विश्वास राहावं, प्रार्थना करण्यामध्ये विश्वास राहावं, बायबल मधल्या प्रत्येक विधीचं पालन करण्यामध्ये विश्वास राहावं. प्रभू सहाय्य कर आम्हाला, सहाय्य कर प्रभू आम्हाला. अनेक वेळा आम्ही उल्लंघन केलं प्रभू, अनेक वेळा बेजबाबदारी वागलो प्रभू. आम्हाला क्षमा कर प्रभू, आम्हाला बैकू देऊ नको बापा. आम्हाला आमचे पाय, आमचे मार्ग, आमचे पाय तुझ्या मार्गात राहू दे बापा. टिकून आमचे पाय भटकू देऊ नको प्रभू आम्हाला. हालेलुया हालेलुया. आपल्या डोक्यात हात ठेवा. प्रभू माझ्या विचारांना भटकू देऊ नकोस. मला विचाराने विश्वास राहण्यासाठी सहाय्य कर. माझ्या मनातल्या विचाराने मी विश्वास राहण्यासाठी सहाय्य कर. मला सहाय्य करतो. कसली शंका माझ्या मनात येऊ नको, कसलीही मनामध्ये शंका येऊ नको, कसलाही स्वार्थी विचार मनात येऊ नको, तुझ्या विरुद्ध वागणारा स्वभाव येऊ नको. हालेलुया. माझं मन गर्विष्ठ होऊ देऊ नकोस. विश्वासू मन कर माझ्या मनाला, विश्वासू विचार कर माझ्यामध्ये. येशूच्या नावात म्हणा, येशूच्या नावात माझ्या मनामध्ये चांगले विचार घाल परमेश्वरा. विश्वासू मन कर माझं, माझं हृदय विश्वासू कर. हालेलुया. लबाडी, खोटं बोलणं, निंदा करणं, सगळ्या लबाड्या, सगळे पाप, सगळे दुष्ट विचार माझ्यापासून दूर होऊ दे, दूर होऊ दे, बाहेर निघून जाऊ दे, बाहेर निघून जाऊ दे येशूच्या नावात. हालेलुया हालेलुया. चला मला थांबवा. येशूच्या बाहेर हो, आजारा बाहेर हो, सगळ्या समस्या बाहेर हो, सैताना दुष्ट आत्म्या बाहेर हो, बाहेर हो. लबाडीच्या आत्म्या, निंदाच्या आत्म्या, खोटं बोलणाऱ्या आत्म्या येशूच्या नावात बाहेर, बाहेर निघ, बाहेर निघ येशूच्या नावात. हालेलुया. वाईट विचारा बाहेर निघ येशूच्या नावात, बाहेर निघ. शरीरातले सगळे दुखणं निघून जा बाहेर येशूच्या नावात. मी येशूच्या नावात बरा झालेला आहे, मी येशूच्या नावात बरा झालेला आहे, मी येशूच्या नावात बरा झालेला आहे. मला मी येशूच्या नावात बरा झालेला आहे, मी येशूच्या नावात बरा झालेला आहे. मला मोठ्याने मी येशूच्या नावात बरा झालेला आहे, मी येशूच्या नावात बरा झालेला आहे, मी येशूच्या नावात बरा झालेला आहे. हालेलुया. मी येशूच्या नावात बरा झालेला आहे. माझे आजार निघून गेले आहेत. हो रामा रामा. येशूला बसल्या फटक्याने, येशूला झालेल्या जखमीने मी बरा झालेला आहे, मी बरा झालेला आहे, मी बरा झालेला आहे. हालेलुया हालेलुया. माझे विचार बरे झालेले आहे, माझं हृदय बरं झालेलं आहे, माझं हृदय बरं झालेलं आहे, माझं जीवन बरं झालेलं आहे, माझं घर बरं झालेलं आहे. हालेलुया. चर्च टाळ्या वाजवून जोरदार परमेश्वराला धन्यवाद द्या. शाबा बाबा बाबा रामा रामा से धन्यवाद पिता परमेश्वर. सर्वांना तू ब्लेस कर, आशीर्वाद कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो बाप्पा. गॉड ब्लेस यू.